आणि आहोंचं काम एवढं भारी चालू आहे ना सध्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि गाईज आता सकाळचे वाजलेले 6 वाजता उठलेले मी आणि मस्त फ्रेश झाले. आता मला नाही का वर्कआउट करायचं आहे, पण त्याच्या आधी मला माझं वजन चेक करायचं होतं की आता वजन किती आहे म्हणून. आणि तेव्हा जेव्हा काटा आणला होता ना, तेव्हा मी जेवण वगैरे केल्याच्या नंतर वजन चेक केलं तर 82 भरलं होतं. आणि वजन चेक करायचं असेल तर सकाळीच चेक करायचं असं म्हणतात. तर आता मी वजन चेक केलं तर 81.40 असं वजन होतं. मग मस्त मी तयार झाले आता वर्कआउटसाठी. तर तुम्ही म्हणताल वर्कआउट कुठला करतेस, तर मी यूट्यूबला सर्च करते. मी खूप वेळा सांगितलं यूट्यूबला सर्च करते पोटाची चरबी करण्यासाठी एक्सरसाइज किंवा वर्कआउट, आणि त्या स्टेप मी फॉलो करते. आणि त्या स्टेप फॉलो केल्याच्या नंतर माझ्या चेहऱ्यावर तुम्ही बघू शकताय किती घाम आलेला आहे. आणि खरंच सकाळी सकाळी उठून एक्सरसाइज करणं ना फार गरजेचं आहे, कारण नाही का एक वेगळीच एनर्जी येते. आणि चेहऱ्यावर हा घाम पाहून ना मला खूप म्हणजे खूप आनंद होतोय. सकाळी उठून स्वतःसाठी काहीतरी आपण वेळ देतोय, 1 तास स्वतःसाठी देतोय, हे भारी आहे काहीतरी. आणि खरंच फिट राहणं ना फार गरजेचं आहे. नंतर वजन वाढल्याच्या नंतरच हे सगळं काही कळतं, जे की मला आता कळतंय. आणि गाईज आता वाजलेले आहेत 12:30. 12:30 वाजल्याच्या नंतर घरात कोणीही नसतं, कारण माझी मुलं ना शाळेत गेले असते. तर घरात ना एवढी शांतता भयानक असते ना. जोपर्यंत दादू घरात असतो ना, अभि नाव त्याचं, मी दादूच म्हणते त्याला, तर हा बेड म्हणून बेड राहत नाही आहे, सारखाच्या उदाने मारत असतो. आणि TV आता मी माझे ब्लॉग बघत होते, पण अचानक मोबाईलचं नेटवर्क गेलं आणि कनेक्टच तुटलं. तर बरं असं मुलं शाळेत गेलेले आहेत गाईज. आणि सकाळची रुटीन जी होती म्हणजे ती पूर्ण पार पडलेली आहे. सकाळचा नाश्ता वगैरे झाला. आणि हो, नाश्ता मी तुम्हाला दाखवलंच नाही काय घेते. तर याच्या आधी पण तुम्हाला सांगितलेलं मी सकाळी नाश्त्यामध्ये सॅलड म्हणून मी नाही का दही सॅलड घेते, जे की काकडे वगैरे बारीक मस्त कट करून त्याच्यामध्ये दही टाकून मस्त मिक्स करून मी ते खात असते सकाळी. तर तेच मी आज घेतले. आणि काहीच नाही का आमच्या इकडं अजिबात पाऊस नाही आहे, आणि नुसतं वारं सुटले भर सकाळपासून वारं आहे. आणि पाऊस अचानक गायबच झाल्यासारखं झालं आहे. कुठे कुठे पाऊस आहे तुमच्याकडे असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर मुलं गेले शाळेमध्ये आणि आता माझं जेवणाचं टायमिंग झालेलं आहे. आणि मला ना एकटीला अजिबात जेव वाटत नाही आहे. मीनाक्षी गेलेली क्लासवर, आणि मीनाक्षी आता नाही का बरोबर 3 वाजता येते, कारण तिचे क्लास आता एक्स्ट्रा वाढलेले आहेत म्हणून नाही का ती आता टिफिनसुद्धा सोबत घेऊन जाते. आणि एकटीच मी घरात आहे आता. एकटीला जेवण करायचं म्हटलं ना मला फार कठीण जातं. मला सोबतीला कोणीतरी हवं आहे असं मला वाटतं असतं जेवायला. तर बरं बघू आता, माझी तरी इच्छा नाही आहे. जेवण मी सकाळी नाश्ता केला होता, त्यांना माझं पोट अजून पण भारी आहे. त्याच्यानंतर मी ग्रीन टी पण घेतली होती, त्याच्यामुळे काय भूकचं अजून काही हे नाही आहे. आणि मग खूपच लागल्याच्या नंतर तुमच्यासोबत मी शेअर करेल दुपारच्या जेवणामध्ये मी काय घेतलं आहे तर. आणि मला कधी झोप लागली ना कळलंच नाही. बेडवर बसलेले होते आणि रील्स बघता बघता झोप लागली. सकाळी लवकर उठते आणि त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो झोपेचा. दुपारी झोपच लागते. आणि असं म्हणतात वेट लॉस जर्नीमध्ये झोपू नये. मला तोंड पण सुजले झोपले होते तर. आणि आता मला मीनाक्षीला आणायला जायचं क्लासला, आणि येताना मला भाज्या पण घेऊन यायच्यात, कारण समोरून मी अजिबात भाजीपाला वगैरे काही आणला नाही. म्हणून म्हटलं तर तिला घेऊन येताना भाजीपाला पण घेऊन येते. दादीची सायकल तर नुसती खराब झाली आहे, पूर्ण कलर गेला आहे तिचा. आपली ज्युपिटर ती घेऊन जायची आपल्याला मीनाक्षीला आणायला. आणि किती वेळेची वाट बघताय? अर्धा तास होऊन गेले. तुम्ही साईडला कमावं लागलं तर. तेव्हा इथे अकॅडमी आहे आमची मीनाक्षीची. हे मीनाक्षी बाई आमची. चला आपल्याला भाजी घ्यायची सगळ्यात. मग भूक लागली का? मी खाल्ल्यात पोळ्या. पुरणपोळी घेऊन आले तिथलेच बाई. आणि गाईज आम्ही आलो आहोत आहोच्या दुकानावर. तर आमचं आहोचं दुकान आहे, म्हणजे आम्ही टाकलेलं आहे, भाड्याचा गाळा आहे. आणि आहोन टाकून नाही का एखादा महिना पण नसेल झालं काय मीनाक्षी होईल आता. आणि ही आमची शाई आहे मी ते लावलेली. आणि मी घेऊन आणली माझी ज्युपिटर इकडे लावलेली, अलीकडली आपली नाही बरं का, मी शाई नाही. आणि आहोंचं काम एवढं भारी चालू आहे ना सध्या, एवढे खिडक्या बनवल्या तर आता बसवायला नाही तर.
लाहोगड जाऊ आपण. खिडकीची सिस्टम भारी पण आहे. काही काही बनवून घंटाच. बनवून ठेवलेत. चला आपण मालकाकडे जाऊया. योगा मशीन होय. ओ मालक, दुकानाचे मालक, हिशोब चालू आवडत बघा. ह्याला काय करायचं आता? ह्याला काय करायचंय मशालनी? पुढे घरात एक भरणी आणून दिली ना, दुकानात मस्त भरणी आणून ठेवते बघ. गिळ्यांसाठी. वेगवेगळं दाखव. ते आता आपली कॉमन भाषा त्यामुळे म्हणलं. हो. सायकल रोज चालेल काय? आणि शाळेतून आल्या आल्या आमचं हा प्रकार चालू झालाय. आणि प्लस चॉकलेट खातोय दादा, तू नरड्यात जाईल ते चॉकलेट तुझ्या तोंडात, आणि तू उलटी उलटी उडी मारतोय. अरे नरड्यात जाईल ती मूर्खा. चॉकलेट खाऊन घे, नंतर उड्या मार. अवघड आहे बाबा तुझं. आता नाही का मी भाजीपाला आणला होता थोडासा, तर काय आमच्या वर्गातले आहे हा. ना समक्ष हा. आहे ना आपले तुझे व्हिडिओ बघतो आणि लाईक करतो. ओके. आता मी हे पाहिलं ते आहे ना, मी तिथं वरण काट होता आपण हा आणलेला हा हा. तेव्हा आहे ना, मी हे पण पाहिलं. मी तिथं असं झोपलेलं असं आत पडलो. अच्छा, काल अच्छा. सांगितलं मला. अच्छा अच्छा अच्छा. तर काही पालेभाज्यामध्ये म्हटलं तर माझे नाही का सगळ्यात फेवरेट मेथीची भाजी आहे. माझी फेवरेट मेथी. मला ना मेथी एवढी आवडते. मेथीच नाही, मेथी शापू ह्या दोन भाज्या माझ्या फेवरेट आहेत. जेवढी मेथी आवडते तेवढीच मला शापू पण आवडते. आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितले असेल की जास्तीत जास्त मी तुम्हाला पालेभाज्या म्हणजे शापू मेथी ह्याच भाज्या दिसल्या असतात माझ्या ब्लॉगमध्ये. तर मस्त. आणि मला आज नाही का 20 रुपयालाच एक जोडी भेटली, म्हणजे जरा स्वस्त आहे. त्याने लिंब वगैरे आणले तर थोडंसं भाजीपाला. आज आणि काय बनवणार आहे? आज बनवणार आहे वरण भात. मेथीला काय झालं? मेथी कल सोबत डब्याला. आणि काहीच मस्त जेवण वगैरे झाले. आणि जेवण झाल्याच्यानंतर खाली चालायला गेलं होतं. अर्धा तास खाली चालून आले. आणि आज नाही का जेवायला पण उशीर झाला होता, कारण आहोच लेट आले होते, त्याच्यामुळे सगळं काय उशिरा झालं होतं. आणि आता तुम्ही म्हणताल तू वेट लॉसमध्ये आहे, तर तू वरण भात, तर थोडीशी क्वांटिटी मी एवढी वरण भाताची घेतलेली होती, तर मी खाल्लं थोडंफार. तर अजून माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये मला काय बदल करता येईल काय हे तुम्ही पण मला सांगत जा. तर चला आजचा ब्लॉग आता एंड करते. तेच टायमिंग झालं आहे आता झोपायचं आहे, जे की लवकर झोपल्याच्यानंतर सकाळी लवकर जाग येते. आणि सकाळी मी 6 वाजता उठते निवांत. 6 वाजता उठल्याच्यानंतर 1 तास माझा वर्कआउट असतो, जे की तुमच्यासोबत मी सकाळी शेअर केलेलंच आहे. तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि गुड नाईट.